जेवढं पश्चिम महाराष्ट्रात मटणाला इम्पॉर्टन्स आहे तेवढं विदर्भात आलू वांग्याला इम्पॉर्टन्स. आलू वांग्याची भाजी जर असली तर लोक मटणसुद्धा साईडला टाकतील. अकोल्याला गेले की डाळ भाजी, ज्वारीची भाकरी, हिरवा मिरचीचा ठेचा, खातो तरी तोंडात पाणी. हे कॉम्बिनेशन म्हणजे जगात भारी. म्हणजे खाताना आश्रू येतात दरवेळेस. जे राजस्थानमध्ये लोक ते बट्टी बिट्ट्या काहीतरी म्हणतात, तो आमच्याकडे रोडग्याचा प्रकार आहे. हा चौकोन माझे वडील खांतात घरासमोर, एक चौकोन मोठा. त्या चौकोन खांदल्यावरती गाईच्या शेणाच्या गवऱ्या असतात वाळलेल्या, त्याला जाळ लावायचा आणि जे गव्हाच्या हे असतात पीठ, गव्हाच्या पिठाचे गोळे करतात लेअरने. आणि ते गोळ्याचे पिठाचे जे गोळे आहेत ते त्या गवऱ्यावर भाजतात. तुरीचं वरण आणि वांग्याची भाजी, आलू वांग्याची भाजी आमच्याकडे फेमस आहे. आमच्याकडे ही एक पद्धत आहे, मी जी इकडे नाही पाहिली. हिरव्या मिरचीची भाजी, मेथीची भाजी, टोमॅटो, कांदा हे कच्चं कापतात आणि याचं एक सॅलड बनवतात मेथीसोबत. मेथी. आणि मेथी आमच्याकडे ॲज अ सॅलड खाल्ल्या जाते. रोडगे, मग तुमची डाळ, तुरीची डाळ, त्याच्यानंतर ठेचा आणि आलू वांग्याची भाजी आणि हे सॅलड. हे म्हणजे एकदम स्वर्गसुख.